बंद कराय फटाके. बाकीचे आपण पुरेसे वाजवतो फटाके, ह्या फटाक्यांची गरज नाहीये. मला आठवतं मागच्या वेळी ही ह्याच ठिकाणी आपली सभा होती, चौक सभा होती. पाऊस चिकार पडत होता आणि तरी देखील आपण आशेच्या आशेच बसलो होतो, कोणी हल्लं नव्हतं. ह्याच्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा मी दर्शन घ्यायला आणि आपले आशीर्वाद घ्यायला कोल्हापूरमधून सुरुवात करत आहे. गर्दी अशीच होती, उत्साह असाच होता, राग देखील असाच होता गद्दारांवर. आणि जेवढं मी महाराष्ट्रात प्रत्येक गल्लीत जातो, प्रत्येक गावात जातो, तो राग, तो आक्रोश हा वाढत असताना दिसतोय मला. सहज नितीनजी आपण आता भाषण करत होतात आणि माझ्या लक्षात आलं की खुर्च्या इथे वाढवल्या जात आहेत. आणि मग माझ्या हे पण लक्षात आलं की ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सभा आहे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची सभा नाहीये. कारण त्यांना खुर्च्या लपवायला लागतात. ज्या प्रकारे ते स्वतः खुर्चीवर चढून बसलेले आहेत, चिकटून बसलेले आहेत, खुर्ची पकडून बसलेले आहेत, तिथे 40 लोक त्यांचे अलिबाबानी जे काय असतं, ते काय असतं, अलिबाबानी काय होतं, ते 40 लोक जसे खुर्चीला चिकटून आहेत, काही काही खुर्चीवर चढायचा प्रयत्न करतायत. जसं आमचे आमदार वैभव नाईकजींनी सांगितलं होतं, काही काही बघितलं असेल तुम्ही टीव्हीवर, जॅकेट अजून घालून फिरतायत, शॉट मारताना खालती पडतायत. हे सगळं त्यांचं चालू आहेत चाळे. ही सगळी सर्कस आपल्या महाराष्ट्रात जरी सुरू असली तरी मुख्यमंत्र्यांच्या सभेत, दादा जरा बसून घ्या ना, त्यांना मागे दिसत नाहीये, तरी मुख्यमंत्र्यांच्या सभेत, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्या जास्ती पडतात आणि लोक कमी पडतात. कारण मुळात विश्वासार्थच नाही त्यांच्यावर. गेले 2 वर्ष आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रामध्ये गरा 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 सगळीकडे फिरतात. मग थकले की स्वतःच्या शेतावर जातात. त्या गावाकडे जायला अजूनही रस्ते नाही आहेत. पाऊस पडला की रस्ता दिसेनासा होतो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे रस्ते नसतील, पण स्वतःच्या शेतामध्ये 2-2 हेलिपॅड बनवणारे हे पहिले गरीब मुख्यमंत्री आणि गरीब शेतकरी मी पाहिलेले आहेत. मला टोमणा मारतात ते की मी गरीब आहे, मी गरीब शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातलं. मी बोललो बरोबर आहे, जगातलं पहिलं शेतकरी कुटुंब असं असेल ज्यांच्या शेतामध्ये 2 हेलिपॅड आहेत, ज्यांनी 50 खोके इतरांना दिले आणि मुख्यमंत्री झालेत. हे असे खोकेवाले जे आहेत, धोकेवाले जे आहेत, ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा आता पण महाराष्ट्र म्हणून ठरवणं गरजेचं आहे. इतिहास पाहिला गेला तर गेल्या 20 वर्षातला इतिहास पहा, गेल्या 10 वर्षातला इतिहास पहा, आणि मग गेल्या 2-3 वर्षातला आणि गेल्या 5 वर्षातला जर इतिहास पाहिला गेला तर 2019ला जे आपण स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार होतं, ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले इतर मित्र पक्ष या सगळ्यांना सोबत घेऊन आपण एक महाराष्ट्रात चांगलं सरकार बसवलं होतं. त्या 2-2.5 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल जी प्रगती आपण करत होतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण प्रगती करत होतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रगती करत होतो. मगाशीच कोणीतरी त्याचा एक उल्लेख केला, उद्योग क्षेत्र जे आहे हे आपल्या महाराष्ट्रात नेहमी अग्रेसर राहिलेले आणि आपण पण देखील आपल्या काळामध्ये झपाट्याने वाढवत होतो. साधारणपणे 6 ते 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जून 2020 ते जून 2022च्या मध्ये कोविडचा काळ असताना देखील उद्धव साहेबांच्या नावावर आणि उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून उद्योजकांनी आपल्या महाराष्ट्रात केली. ह्याला म्हणतात राज्य, ह्याला म्हणतात प्रगती, ह्याला म्हणतात कारभार. नुसतं आश्वासन येत बसले नाहीत, सगळीकडे नुसतं जाऊन फोटो काढत बसले नाहीत, घराघरा जाऊन फोटो काढत बसले नाहीत. सरकार आपल्या दारीसारखा बोगस कार्यक्रम घेतला नाही, तर लोकांसाठी जनहिताचे कार्यक्रम आपल्या गल्ली गल्लीत राबवले. ह्याला म्हणतात महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव साहेबांचं सरकार. असं आपलं सरकार होतं. कोविडचा काळ आठवा. आता परत एकदा कोविडची भीती सगळीकडे सुरू झालेली आहे, पण तेव्हा जगभरात असं होतं वातावरण की आपण सगळेच जगभरात जगतोय की मरतोय असं वातावरण होतं. मास्क सगळे घालत होते, घरातून बाहेर पडायला तर भीती वाटतच होती, पण त्यावेळी आपले डॉक्टर्स, नर्स, जे काही लोक आपल्या ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये, पोलीस,
हे सगळे जे काम करत होते, अनेक ठिकाणी असं होत होतं की त्यांना पुन्हा एकदा घरात घ्यायला लोक घाबरत होते, बिल्डिंगांमध्ये घ्यायला लोक घाबरत होते. आणि अशा परिस्थितीत काम करत असताना देखील उद्योग क्षेत्र वाढवलं आपण, कृषी क्षेत्राला कुठे कोलमडू दिलं नाही. मला आठवतं जून 2020च्या आसपास 2-3 वेळेला मोठी संकट आपल्या महाराष्ट्रावर आली. कोविड काळ तर सुरू होताच, अर्थचक्र बंद होतच, पण कृषी क्षेत्रावर देखील मोठी संकट आली. 2 वादळं आपल्याला आपटून गेलेली आहेत. कोकणाला तर पूर्ण पक्क माहितीच आहे, रायगडाला माहिती आहे. पण हे सगळं सुरू असताना कुठे ना कुठेतरी अवकाळी पाऊस व्हायचा, गारपीट व्हायची, एक दुष्काळ यायचा. आणि तरी देखील प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा शेतकरी बांधव आपले संकटात आलेले आहेत, तेव्हा उद्धव साहेबांनी पुढे येऊन मदत केलेली आहे. हे आज देखील मला प्रत्येक जिल्ह्यातले शेतकरी येऊन सांगतो. ज्याला नुसतं आश्वासन नाही तर वचनपूर्ती बोलतो, तसं उद्धव साहेबांनी जे वचन दिलेलं की कर्जमुक्त महाराष्ट्र आपण करणार, सरकार बनल्या नागपूरला त्यांनी जाहीर केलं होतं की 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज आहेत त्यांना आपण कर्जमुक्त करणार, ते करून दाखवलं. ह्याला सरकार बोलतात आणि हे आपलं सरकार होतं. पण आज जो काही महाराष्ट्रात मी फिरत आहे, जो काही महाराष्ट्र मी पाहत आहे, कुठे ना कुठेतरी एक आक्रोश आहे, कुठे ना कुठेतरी एक मनात खंत आहे, कुठे ना कुठेतरी मनात एक राग आहे की जे चांगलं चाललेलं सरकार होतं, जो चांगला चाललेला कारभार होता, जो महाराष्ट्र पुढे चाललेला प्रगतीपथावर, तो खेचून घेतलेला आहे मागे. जो सुवर्ण काळ आपल्या डोळ्यासमोर दिसत होता, तिथेच त्या सरकारला पाठीत खंजीर खुपसून पाडलं आणि स्वतःचं एक अंधकाराचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रात स्थापित केलेलं आहे. गद्दार सरकार, खोके सरकार, जे काही किती शब्द त्याला. पण हे कसं केलं, का केलं, कशामुळे केलं, ह्याचं काही मला अजून उत्तर आत्तापर्यंत तरी मिळालं नाही. तुम्हाला मिळालं तर मला सांगा. माझ्या ह्या बॅनरवर मागे जर पाहिलं आपण तर महान्याय, महानिष्ठा, महाराष्ट्र ही आपली ओळख होती. महान्याय होताच आपल्या राज्यामध्ये, आपल्या राज्यावर न्याय सगळीकडून व्हायचा. केंद्रात भले कोणाचंही सरकार असो गेले 60-70 वर्ष, तरी कोणी असं केलं नाही की महाराष्ट्रात उद्योगपतींनी जाऊ नाही, जायचं तर गुजरातमध्ये जा, महाराष्ट्रात कोणी जाऊ नका, असं ना काँग्रेसने केलं ना कुठच्या इतर सरकारने केलं. आपण देखील अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये सामील होतो, एनडीए मध्ये होतो, वर्षानुवर्ष 25 वर्ष आपण एनडीए मध्ये होतो. पण आधीची सरकारांनी, आधीच्या कुठच्याही सरकारांनी महाराष्ट्रावर अन्याय कधीच केला नव्हता. पण नेमकं आम्ही काय बिघडवलंय असं महाराष्ट्र म्हणून तुमचं, की गेल्या 10 वर्षामध्ये हळू आणि आता तर उघड दिवसा ढवळ्या एक उद्योग आमच्या राज्यातून तुम्ही गुजरातला न्यायला लागलात, तुम्ही दिल्लीला न्यायला लागलात. टॅक्सचा पैसा आम्ही अजूनही 44% ते 45% महाराष्ट्र म्हणून केंद्र सरकारला देतो, पण त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय मिळतं, त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं महाराष्ट्र म्हणून, हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. अन्याय सहन करायचा तर किती करायचा. ठीक आहे, आम्हाला वाटत होतं महाविकास आघाडी सरकार म्हणून कदाचित केंद्र सरकारचा जो पक्ष आहे, भाजपा आहे, त्याच्या वेगळ्या विचारसरणीचं असू, त्याच्या विरोधातले असू, म्हणून तुम्ही आमचं सरकार पाडलं तर पाडलंच. पण महाराष्ट्राने काय मिळवलं, आज माझा हा थेट सवाल आहे. तुम्ही मला सांगा. भाजपा म्हणून त्यांनी 2 पक्ष फोडले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, एक परिवार फोडलं. हे सगळं करून स्वतःचं सरकार स्थापन केलं. कदाचित 200-250 आमदार त्यांचे आता असतील विधानसभेत, आणि हे आमदार लवकर बाद होणार म्हणजे होणार. पण हे आमदार म्हणून त्यांना तरी काही वाटतंय का? आज मला त्या आमदारांना सवाल करायचा आहे, प्रश्न विचारायचा आहे की असाल तुम्ही भाजप विचारसरणीचे असाल, भाजपच्या चिन्हावर निवडून आले असाल, काही लोकांनी खोके घेऊन तिथे गेले असाल, काही लोकांनी धोके देऊन तिथे गेले असाल, पण तुम्हाला महाराष्ट्राचे आमदार म्हणून काही वाटत नाही का की माझं राज्य मागे चाललंय? हे तुम्हाला दुःख नाही का, तुम्हाला खंत नाही का ह्या गोष्टीची? मला वाटलं होतं की इथे जर भाजपचं सरकार बसवलं असेल, एवढं काही 2-3 हजार कोटी खर्च करून प्रत्येकाला 50 खोके देऊन आमचं सरकार पाडलं, स्वतःचे जे भाजपाल नाही काय ते राज्यपाल बसवून आम्हाला हैराण करून आमचं सरकार पाडलं. आणि हे सगळं करून जर तुम्ही आमच्या डोक्यावरचं तुमचं सरकार बसवत असाल, भाजप प्रणित खोके सरकार, तर महाराष्ट्राला उद्योग काही मिळाले असते, रोजगार मोठा उपलब्ध झाला असता, कृषी क्षेत्रात प्रत्येक शेतकऱ्याला भाव मिळाला असता मालाला. पण हे सगळं न होता तुम्ही मला सांगा, आपल्या राज्यातून गेलं किती आणि आपल्या राज्यात आलं किती? गेल्या 2 वर्षात इथे तरुणी इथे किती बसलेत माझ्या समोर? जरा 20शीतले लोकांनी हात वरती करा, 30शीतले लोकांनी हात वरती करा. आहेत ना तुम्ही सगळे? तुम्ही सगळे शिकलेले आहात, डिग्र्या घेतल्यात? हेच आहे. डिग्र्या हातात आहेत, पण रोजगार आलाय का हातात? नोकरी आहे? नाही मिळत आहे आपल्याला.
जे आपण सरकार स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकारचं तेच उद्योग आपण पाहताय की त्यांनी त्यांची भिंत लावून आता काम सुरू केलेलं आहे. पण गेल्या 2 वर्षामध्ये जे उद्योग आपल्या राज्यात होते, नवीन उद्योग यायचे तर सोडा, जे होते ते पण तिथे त्यांनी पाठवलेले आहेत. आणि का म्हणून पाठवताय? काय असं आम्ही बिघडवले तुमचं? काय वाकडं केलं आम्ही तुमचं की तुम्ही आमच्यावर एवढा अन्याय करताय? वेदांत फॉक्सकॉन गेला कुठे होता? गुजरातला पाठवला. खरं तर आपल्या महाराष्ट्रात आला असता, आपल्या तळेगावमध्ये आला असता, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आला असता. आणि महाराष्ट्रात येऊन साधारणपणे 1 लाख तरुणींना वेदांत फॉक्सकॉनने रोजगार उपलब्ध करून दिला असता. मला आठवतं आमच्या किती बैठका झाल्या, उद्धव साहेबांसोबत बैठका झाल्या, ते मुख्यमंत्री होते तेव्हा. सुभाष देसाई साहेबांबरोबर बैठका झाल्या, ते उद्योग मंत्री होते तेव्हा. मी पर्यावरण मंत्री म्हणून त्या बैठकीत बसायचो, नितीन राऊत साहेब असायचे, त्यांची देखील त्याच्यात खूप मदत होती. अनेक लोक आम्ही सगळे बसून वेदांत फॉक्सकॉन आपल्या राज्यात येणार कसं ह्याच्यावर काम करत होतो. आपलं सरकार जेव्हा पाडलं गेलं जून 2022 मध्ये, तेव्हापर्यंत हा जो काही उद्योग आहे तो हमखास आपल्या राज्यात येणार होता. 1 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार होता. पण जुलैच्या त्या अधिवेशनात जेव्हा सरकार पाडलं, नवीन सरकार बसलं, तेव्हा हे घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलले की नाही वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रातच येणार. बरं, किती लाख कोटीची गुंतवणूक हे पण माहिती नव्हतं. म्हणजे 2.25 लाख कोटीची गुंतवणूक, त्यांना वाटलं 4 लाख कोटी. ते सांगतात नाही तो येतोय ना, 4 लाख कोटी घेऊन येतोय. आता काय आपलं बघा, येणार आहे ना तो. कसं राज्य चालवता? म्हणजे तुम्हाला माहिती नाही तो काय कॉन्ट्रॅक्टर आहे का तुमचा आवडीचा, की उद्योगपतींना तुम्ही अरेजारे करता? पण वेदांत फॉक्सकॉन हा मोठा प्रकल्प जेव्हा गुजरातला गेला, ना उद्योग मंत्र्यांना माहिती होतं, ना उद्योग खात्याला माहिती होतं, ना मुख्यमंत्र्यांना माहिती होतं, ना भाजपला महाराष्ट्राचं माहिती होतं की नाही मला माहित नाही. पण केंद्रातून तेव्हा ज्यांना आदेश आले त्यांना गुजरातला पाठवलं गेलं. आता तुम्ही ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग बघा, जो देश म्हणून आपण विचार करायला पाहिजे, जो भारत म्हणून आपण विचार करायला पाहिजे. वेदांत फॉक्सकॉन जर आपल्या राज्यात आलं असतं, 1 लाख लोकांना रोजगार निर्माण झाला असता. त्याच सोबत 160 छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज आल्या असत्या. अनेक लोक जे आज अर्ज करतात ना, पोलीस भरतीसाठी असेल, नोकर भरतीसाठी असेल, अनेक वेगळ्या ठिकाणी जे अर्ज करतात त्यांना देखील रोजगार तिथे मिळाला असता, वेगळ्या लेवलवर मिळाला असता. पण आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये देशभरातून तरुणी येत असतात. का? तर त्यांना इथे रोजगार निर्माण होतो आणि रोजगार मिळायचा आधी. गेल्या 60-70 वर्षामध्ये प्रत्येक राज्यातून आपल्या राज्यात लोक येतात त्यांची स्वप्न घेऊन, की हातात पैसा मिळेल, रोजगार मिळेल, काहीतरी आपली स्वप्न पूर्ण होतील. पण जेव्हा गुजरातला गेला तेव्हा फॉक्सकॉननी सांगितलं की गुजरातमध्ये आम्हाला प्रोडक्शन करणारं परवडणार नाही, इथे आम्ही हा उद्योग चालू शकत नाही, आम्ही हा उद्योगधंदा इथे बंद करत आहोत. नुकसान कोणाचं झालं? आपल्या देशाचं झालं. आपल्या देशातल्या 1 लाख तरुणांना आज रोजगारापासून वंचित ठेवलं गेलंय. कारण तिथे इगोमध्ये आला, महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग हलवला आणि गुजरातमध्ये परवडला नाही म्हणून तो उद्योगच बंद झाला. देशातून तो उद्योग निघून गेलाय. कोणाचं नुकसान झालं आहे? देशाचं नुकसान झालेलं आहे. तसंच महाराष्ट्रामधून कितीतरी उद्योग आपले ह्या गेल्या 2 वर्षात इथून तिथे पाठवले गेले. एअरबस टाटा कुठे पाठवला? गुजरातला पाठवलाय. मेडिकल डिव्हाइस पार्क एअरबस टाटा आपण मिहानमध्ये नेणार होतो, नागपूरला नेणार होतो, तो गुजरातला पाठवला. मेडिकल डिव्हाइस पार्क आपण छत्रपती संभाजीनगरच्या तिथे ऑरिक सिटी आहे तिथे नेणार होतो, तो गुजरातला पाठवला. बल ड्रग पार्क रोह्यामध्ये आणणार होतो, रायगडमध्ये, तो गुजरातला पाठवला ह्यानी. आता मी ऐकतो टेस्ला पाठवतात, महानंदाचं दूध पाठवतात. वर्ल्ड कप फायनल देखील ह्यानी सोडली नाही, ती पण गुजरातला पाठवली. मला तुम्ही सांगा इथे क्रिकेट किती लोक बघतात ना. आता सोपा प्रश्न विचारतो, जर ही फायनल वानखेडेत झाली असती तर आपण जिंकलो असतो की नसतो? जिंकलो असतो ना. हे तुम्ही बोलताय, मी बोलत नाहीये. पण हाच माझा प्रश्न आहे की नेमका हा अन्याय आमच्यावर का करत आहात तुम्ही? काय नक्की बिघडवलंय आम्ही महाराष्ट्र म्हणून तुमचं? काय वाकडं केलंय? आतापर्यंत काय नाही दिलंय ह्या महाराष्ट्राने देशाला आणि महाराष्ट्राने दिल्लीला, की तुम्ही आमचं सरकार पाडलं, चांगलं चाललेलं सरकार पाडलं. उद्योग तर नेताच आहे. तेव्हा सांगितलं होतं वेदांतापेक्षा मोठा काहीतरी देणार प्रोजेक्ट. काय प्रोजेक्ट आला? आलेत खोके, कदाचित आलेत, पैसे आले असतील, पण ते ह्या जनतेच्या हातात नाही गेलेत. ते गेलेत कोणाच्या खिशात? खोकेवाल्यांच्या, गद्दारांच्या. काय नक्की खराब केलेलं या महाराष्ट्राने? हाच माझा सवाल सतत आहे. कारण जसं उद्योग क्षेत्र बंद पडत चाललेलं आहे, आता मी तेच ऐकत होतो, जाताना मी विचारलं की इथे पुढे 5 स्टार MIDC आहे. अनेक ठिकाणी मला दिसतं 5 स्टार MIDC, 5 स्टार MIDC.
म्हणलं आता नक्की किती पर्सेंटवर काम चालू आहे तिथे? पर्सेंट म्हणजे इकडे जे विचारतात पर्सेंट तसं नाही, काय किती काम चालू आहे. मला किती सांगितलं? 40%वर तर काम आलेलं आहे. ले ऑफ खूप चाललेले आहेत. सगळीकडे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटचा जमाना आलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबरचा जमाना आलेला आहे. परमनंट नोकऱ्या मिळतच नाही आहेत, जे आहेत ते पण बंद होत चाललेले आहेत, उद्योग दुसरीकडे चाललेले आहेत. मग नक्की आपल्या महाराष्ट्राने मिळवलं काय जर या भाजप प्रणित खोके सरकारनी आपलं चांगलं सरकार पाडलं आणि इथे असं सरकार आणलंय ज्याला उद्योग खातं तर कळतच नाही, पण सरकार देखील कसं चालवायचं हे कळत नाही. हे उद्योग खातं जसं आहे तसं दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात फिरायला गेलो तर प्रत्येक शेतकरी त्रस्त. कुठच्याही जिल्ह्यात जातो मी, काही ना काहीतरी असं आहे जे शेतकरी ज्याच्यावरनं हैराण आहेत, शेतकरी बांधव ज्याच्यावरनं हैराण आहेत. मी प्रत्येक शेतकरी बांधवांना विचारतो की तुम्हाला तुमची पुढची पिढी ही शेतकरी व्हावीशी वाटते का? कृषी क्षेत्रात याविषयी वाटते का? सगळे मला सांग नाही आदित्य, आता पुढे आमची पिढी शेतीत येणार नाही, कृषी क्षेत्रात येणार नाही, आम्ही मुलांना तिथे शहरांमध्ये पाठवू. विचारतो मग नेमकं शहरात जाऊन करणार तरी काय? तुम्ही त्यांना कृषी क्षेत्रात येऊ देत नाहीये, शहरात गेलं तर उद्योग नाही आहेत. ते सांगतात नाही स्पर्धा परीक्षा तरी आहेत. पण मला तुम्ही सांगा, स्पर्धा परीक्षा परवडतात कोणाला? जे बिचारे अभ्यास करतात, मेहनत करतात, दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करून पास होतात, त्यांना अजून पोस्टिंग मिळत नाही, भरती मिळत नाही. परवाकडे ते तलाठी भरतीचा काही घोटाळा निघालेला आहे. आता बानगुडे पाटील साहेब सांगत होते 200 मार्क पूर्णपणे मिळायला पाहिजे, तिथे 225 मार्क मिळालेले आहेत. म्हणजे झालं आमच्या मुख्यमंत्र्यांसारखंच ना, एक खातं चालवता येत नाही तिथे मुख्यमंत्री बनवलेलं आहे. हे असं सगळं सरकार आहे. हे तुम्हाला चालणार सरकार आहे का? आवडणारं सरकार आहे का? हे सरकार दमदाटीचं आहे. हे तुम्हाला चालणार सरकार आहे का? हे परवडणारं सरकार आहे का महाराष्ट्राला? आज कुठचाही उद्योगपती, कोणी कितीही मोठं नाव असो, तुम्ही जाऊन विचारा तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन इन्व्हेस्ट करणार का? ते मला सांगतात, मी जेव्हा विचारतो 2-3 लोकांना, ते मला सांगतात आदित्य तुमच्याकडे 3-3 मुख्यमंत्र्यांसारखे तिन्ही लोक वागतात, पण नक्की पावर कोणाच्या हातात आहे आम्हाला कळतच नाही. एकाला भेटलं की दुसरे 2 नाराज होतात, दुसऱ्याला भेटलं की तिसरा नाराज होतो, आणि सगळ्यांचे खोकेवाले करून बसलेले आहेत. नक्की आम्ही गुंतवणूक त्यांच्यात करायची की लोकांमध्ये करायची हे आम्हाला कळतच नाही. राज्यात करायची की या 3 लोकांमध्ये करायची? हा असा महाराष्ट्र आपल्याला परवडणारा नाही. हे जे 2024 वर्ष जे आहे हे खूप महत्वाचं आहे. आपण ह्या वर्षाची वाट पाहत होतो, कारण हे निवडणुकीचं वर्ष आहे. आणि ह्या निवडणुकीच्या वर्षामध्ये आपल्याला केंद्र सरकारला विचारायचं, आपल्या राज्य सरकारला विचारायचं की नक्की या महाराष्ट्रावर तुम्ही अन्याय एवढा का करत आहात? किती उदाहरणं त्याची, उदाहरणं तर कितीतरी आहेत. म्हणजे एका बाजूला जसं मी सांगितलं नोकऱ्या उपलब्ध होत नाहीयेत, स्पर्धा परीक्षांचा प्रॉब्लेम आहेच. जे बिचारे IAS IPS बनतात त्यांना बदली पोस्टिंगसाठी पैसे विचारले जातात, तिथे तर बोली लावली जाते काही काही लोकांकडून की 3 कोटी देतो की 5 कोटी देतो, तुला इथे SP बनवतो, तू ते कलेक्टर बनवतो. हे कधी एवढं घाणेरडं राजकारण आणि सरकार असं चाललं नव्हतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. असं हे सरकार आपल्याला चालताना दिसतंय. आणि हे सरकार जे चालतंय ते महाराष्ट्राला पुढे नाही तर मागे नेताना चालतंय. ह्यांचा गिअर रिव्हर्समध्ये पडलेला आहे आणि रिव्हर्समध्ये मागे कोणी ड्रायव्हर बघतच नाही, असं सगळं हे वातावरण चाललेलं आहे. पण जसं हा जो प्रश्न विचारतोय आपण, आणि आपण महान्यायासाठी लढत आहोत. आज महान्याय मी मुद्दामून लिहिलेला आहे, कारण आम्ही न्याय मागत आहोतच. कदाचित आपल्याला वाटत असेल की जेव्हा आपण वाचलं असेल महान्याय, हा न्याय काही आमच्यासाठी स्वतःसाठी मागत नव्हतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मागत नव्हतो आम्ही न्याय, आणि कधीच मागणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे की जे अध्यक्ष महोदय बसलेले आहेत, पहिले आमचे मित्र होते, शिवसेनेत होते, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, तिथे खूप जवळचे त्यांचे मित्र झाले. मग आता भाजपात गेले, कदाचित पुढचा काँग्रेस. आता बघा काँग्रेसवाले कोण मित्र पक्षाला सांगू आपण त्यांचा पुढचा पक्ष कुठचा. पण हे सगळं जे असेल, काल तुम्ही मला सांगा कधी तुम्ही ऐकलंय न्यायमूर्ती आरोप्यांना भेटायला जातात? ज्यांच्यावर केस चालू आहे, ज्यांच्यावर खटला चालू आहे, बाद होण्याचा खटला चालू आहे, हे अध्यक्ष महोदय वर्षा बंगल्यावर जाऊन काय करत होते? स्वतःच्या पदाची बदनामी होते, अशा सगळ्या कारभारातून पदाची बदनामी होते. त्यांच्याकडून न्याय अपेक्षित किती ठेवायचं आता माहीत नाही. पण आम्ही न्याय जो मागत आहोत तो आमच्यासाठी मागत नाही आहोत. आमचा विषय सोपा आहे, आमचा विषय सरळ आहे. आम्ही न्याय मागणार तो तुमच्याकडून मागणारे जनतेच्या अदालतीत आलेलो आहोत. कारण ही जनता जनार्दन जी आहे, जे तुम्ही बसलेला आहात, महाराष्ट्राची जी जनता आहे, आपल्या सगळ्यांचा विश्वास एकाच गोष्टीवर आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याच्यावर आपला विश्वास आहे ना? विश्वास त्याच्यावर, बरोबर ना? आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना? आता ही जनता, आपण तुम्ही मला सांगा, एका बाजूला आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते आहे, आणि त्याप्रमाणे जर तुम्ही गेलात तर विषय सोपा आहे. जे गद्दार आहेत
त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, निवडणुकीला सामोरी जायला पाहिजे होतं, पण लाज नाही, हिंमत नाही, ताकद नाही, म्हणून गद्दार निवडणुकीला सामोरी गेलीच नाहीत, जाऊन मंत्री बनले. त्यांना बाद व्हायलाच पाहिजे, डिस्क्वालिफाय होतातच, पण ते करायचं नाहीये. कारण ह्या अध्यक्ष महोदयांनी आता ठरवायचं, उद्याचं काळ महत्वाचा आहे, उद्याचा जो क्षण असेल तो महत्वाचा असेल. नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, तर आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी, कारण त्याच्यातून संकेत पुढे येणार आहेत. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. तुमचा कुठचाही पक्ष असेल, तुम्ही भाजपला मतदान करत असाल, तुम्ही काँग्रेसला करत असाल, शिवसेनेला करत असाल, राष्ट्रवादीला करत असाल, अपक्षांना करत असाल, पण तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की उद्याचा निर्णय फार महत्वाचा आहे. उद्याचा निर्णय जर आपल्या बाजूनी लागला, जर गद्दार बाद झाले, ह्याचा अर्थ हाच आहे की हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चाललेत. पण जर उलटा निर्णय लागला तर मग तुम्ही लक्षात घ्या की 2024 मध्ये भाजपाला जे संविधान स्वतःहून लिहायचं आहे ते त्याप्रमाणे चाललेत. आता ही लढाई दोन संविधानांमध्ये, एका बाजूला भाजपाचं संविधान आहे, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लिहून दिलेलं संविधान आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार? बरोबर ना? सगळेच आपण राहणार ना. उद्याचा क्षण महत्वाचा आहे, पण न्याय जो मागत आहोत आम्ही, तो आज महान्याय म्हणजे आमच्या स्वतःसाठी नाही, महाराष्ट्रासाठी मागत आहोत. कारण गेले 2 वर्ष जो अन्याय आपल्यावर होत चाललेला आहे, आत्ता पण मी 2-3 दिवस सगळीकडे बघतोय, सगळीकडे बोलतोय. गेले 3 महिने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तयार आहे, पण दिल्ली शहरांकडे उद्घाटनासाठी वेळ नाही, महाराष्ट्रासाठी वेळ नाही, म्हणून तो तिकडचा किती लोक त्रस्त हो, काही हो, हैराण हो, पण आम्ही येऊन उद्घाटन आमच्या वेळेने करणार. दिघा रेल्वे स्टेशन 8 महिने तयार आहे. विजेचं बिल आपण जनता म्हणून भरतोय, टॅक्स पेअरच्या खिशातून जात आहे. कॉन्ट्रॅक्टर नेमले तिथे साफसफाई करण्यासाठी, पण लोक उतरू शकत नाहीत. दररोज 4 ते 5 लाख लोक उतरतील तिथे, पण आता उतरू शकत नाहीत कारण अजून उद्घाटन झालं नाही. 8 महिने तो रेल्वे स्टेशन तयार आहे. पुण्याचं एअरपोर्ट तसंच 4 महिन्यापासून नवीन बिल्डिंग तयार आहे, नवी इमारत तयार आहे, पण उद्घाटनासाठी वेळ नाही आहे. उरण लाईन तसंच, अनेक गोष्टी अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रात जे तयार आहेत, पण उद्घाटनासाठी वेळ नाही आहे. आणि दिल्ली शहर इथे महाराष्ट्रात येत नाहीत कारण महाराष्ट्रात त्यांना आवडत नाही आहे. मूळ मुद्दा हाच येतो की जेव्हा 5 वर्षापूर्वी 370 कलम जम्मू काश्मीरमधून काढलं, आम्ही पण आनंद व्यक्त केलेला, आम्ही पण तो दिवस साजरा केला, पण आज प्रश्न आणि सवाल हाच येतो माझ्या मनामध्ये की त्यावेळी स्पेशल स्टेटस जम्मू काश्मीरचं काढलं, 370 कलम काढलं, मग आत्ता ह्या 5 वर्षामध्ये आणि ह्या गेल्या 2 वर्षामध्ये काही महाराष्ट्रावर वेगळं कलम असं संविधानामध्ये तुम्ही आणलंय का की देशामध्ये एकमेव राज्य जर असं असेल ज्याच्यावर अन्याय 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 करायचा भाजपाने, तर तो महाराष्ट्रच असेल. असं काही नवीन कलम आणलंय का? का आपण एवढा अन्याय सहन करतोय? का एवढा आपण त्रास घेतोय? हा विषय खोल आहे, हा विषय महत्वाचा आहे. आणि आज तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार आहे. कदाचित केंद्रात कोणाचं सरकार बनेल, काय होईल हे सगळं आपल्याला माहिती आहे. परिवर्तनाचे वारे व्हायला लागलेले आहेत, पण महाराष्ट्रातून जो निवडून येईल तो प्रत्येक खासदार आणि प्रत्येक आमदार आपला महाराष्ट्र हिताचा असायला पाहिजे, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा असायला पाहिजे आणि ही हिंमत आणि ताकद घेऊन पुढे निघणारा पाहिजे. आहेत ना, आम्ही सगळे हिमतीने लढत आहोत, कितीतरी हिमतीने लढत आहोत. तसं पाहायला गेलं तर दिल्लीश्वर आज मोगल सैन्यासारखंच अंगावर येते आमच्या. आज देखील सकाळी आमच्या वाईकर साहेबांवर जे लढत आहेत आमच्यासोबत, त्यांच्यावर ईडीची धाड पडली, परवा मला वाटतं रोहित पवारांवर पडली. प्रत्येक जण जो कोणी सत्याच्या बाजूने लढत आहे त्याला हैराण केलं जाते, त्याला त्रस्त केलं जाते. कारण आज ईडी असेल, सीबीआय असेल, IT असेल, हे भाजपचे 3 मित्रपक्ष आता टिकलेले आहेत, बाकी सगळे भाजपने दूर केलेले आहेत. आज NDA म्हणजे नक्की काय आहे? तर भाजप आहे, ED आहे, IT आणि CBI. ह्याच्या पलीकडे काय आहे? आज NDA जर आपण पाहायला गेलं तर नक्की मित्रपक्ष ठेवलेत तरी कोण तुम्ही सोबत? 2014 मध्ये आम्हाला बाहेर ढकललं, तेव्हा पण आम्ही हिंदू होतो, आज पण आम्ही हिंदू आहोत, पण ठीक आहे चला, हिंदुत्वासाठी पुन्हा एकदा एकत्र आलो. 2019 मध्ये परत एकदा आपण युती तोडली होती त्याच्या आधी, जशी आपल्याला वागणूक मिळत होती, पण देशासाठी आपण एकत्र आलो. पण आता पाहायला लागलो आपण की यांचं हित म्हणजे देश हित नाही तर भाजप हित बघत चाललेले आहेत. दुःख याच गोष्टीचं वाटतंय मला की चला, सुवर्ण संधी तुम्हाला मिळाली ना, एवढे पैसे खर्च केले तुम्ही, सगळं जे काही इन्स्टिट्यूशन, इलेक्शन कमिशन पासून सगळं तुम्हाला वापरायचं होतं, तुम्ही विरोधात आमच्या वापरलं ना. विरोधात वापरून देखील महाराष्ट्राला तुम्ही मागे खेचून ठेवलेलं आहे. बरं, जे 40 गद्दार आहेत तुमच्यामध्ये पण इथे तिथे आता ह्या गल्ल्यांमध्ये येतील, फिरतील, मतं मागतील, तुम्ही त्यांना मतदान करणार आहात का? कशावर आता मतं मागतील ते?
पहिलं सांगतील हिंदुत्वासाठी मतदान करा, दुसरं सांगतील नाही नाही आम्ही आता निष्ठावंत आहोत, असं करू तसं करू. पण मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करायला आलेलो आहे इथे. मला आठवण करायची गरज नाही, तर तुम्ही इथे एवढे आले नसतात माझ्यासाठी. पण आठवण करायला आलोय की ह्यांचं सगळं थोटांड आहे, खोटारडे आहेत हे लोक. हे स्वतःसाठी लढत असतात, दुसऱ्यांसाठी कधीही लढलेले नाहीत. जे स्वतःला विकू शकतात ते आपल्याला काय सोडणार आहेत? जे राज्याला विकू शकतात ते आपल्याला काय सोडणार आहेत? जे गुजरातला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्यात आले, टेबलांवर चढून नाचलेत, ते कसे नाचले? एवढी हिंमत कुठून आली? कुठचं एनर्जी होती? कुठचं टॉनिक होतं मला माहित नाही. पण हे सगळे लोक आता आपल्याला हिंदुत्व शिकवणार आहेत आणि हेच सगळे लोक आपल्याला आता देशभक्ती शिकवणार आहेत. शिकणार तुम्ही त्यांच्याकडून धडे घेणार? त्यांना धडा शिकवायचा वेळ आता आलेली आहे. कारण आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. हृदयात राम आणि हाताला काम, हे आपलं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम, राम राज्य आणणं आपलं काम आहे. आणि या राम राज्यामध्ये भ्रष्टाचाराला कुठेही जागा नाही, खोकेला कुठेही जागा नाही, खोटारड्यांना कुठेही जागा नाही, बाप चोरांना जागा नाही, पक्ष चोरांना जागा नाही. जे महाराष्ट्र लुटणारे आहेत त्यांना आपण 1 इंच जागा द्यायची नाही. हा निर्धार आपल्याला घेऊन पुढे चालायचा आहे. राहू दे उत्साह आहे त्यांचा, बोलू दे. माझं झालं तर बोला. पण आज जसं मी सांगितलं, हृदयात राम आणि हाताला काम आहे ना. अयोध्या आपण 22 तारखेला साजरं करणारच आहेत. राम मंदिर बनत आहे, भगवान श्रीरामाचं मंदिर बनत आहे, सगळ्यांना आनंद आहे. पण गंमत अशी आहे की ज्या पक्षाचा आत्ता तरी काडी मात्र संबंध नाही, ते सगळे श्रेय घेणार आहेत. आणि खरं जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय त्याला आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. आपल्याला आठवत असेल 2018 साली हा विषय तसा बंद झाला होता. बंद म्हणजे कोणी त्याच्यावर बोलत नव्हतं, राष्ट्रीय पक्षांमधून तर बोलतच नव्हतं, भाजपा देखील बोलत नव्हती. तेव्हा 2018च्या नोव्हेंबरमध्ये उद्धव साहेबांनी पहिली हाक दिली, पहिले मंदिर फिर सरकार. आणि हा योगायोग असेल किंवा काही असेल, एवढे वर्ष जो निकाल लागत नव्हता, साधारणपणे 92 पासून आतापर्यंत जो निकाल लागत नव्हता, कोर्टात चालू होता, उद्धव साहेब आपले शिवनेरी किल्ल्यावर गेले, छत्रपतींची भूमी तिथे गेले, तिकडची मुठभर माती घेतली आणि अयोध्येला गेले. आणि पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिकडचा निकाल लागला. हा योगायोग असेल किंवा ह्या मातीची जादू असेल? आम्ही अनेक वेळा तिथे गेलेलो आहे, दर्शन घेतलेलं आहे, मंदिर झाल्यानंतर दर्शन घ्यायला जाणारच आहोत. पण आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना घेऊन चालणारं हिंदुत्व आहे, सगळ्यांना पुढे घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व रक्तामध्ये भेदभाव नाही करत की तुझं लाल रक्त, तुझं पिवळं रक्त, तुझं हिरवं रक्त, तुझं निळं रक्त, तुझं भगवं रक्त, असं नाही. सगळ्यांचं रक्त लालच असतं. पण हृदयात राम असतो आणि हाताला जे काम पाहिजे ते हाताला काम देणारं आपलं हिंदुत्व आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जातीय दंगली झाल्या नाहीत, धार्मिक दंगली झाल्या नाहीत, भेदभाव झाला नाही. प्रत्येकाला व्यक्ती म्हणून आपण माणूस म्हणून ओळखत होतो, गरज म्हणून पाहत होतो. आणि ह्यांची गरज म्हणून नाही, असं हे कसं गरज म्हणून जवळ आणि नंतर दूर, तसं नाही. तर त्या व्यक्तीची काय गरज आहे, त्याला ती मदत झाली पाहिजे. हे हिंदुत्व आपलं आहे ना. हिंदुत्व आपलं जे आहे ते महिलांचं संरक्षण करणारं हिंदुत्व आणि महिलांचं स्वबळ निर्माण करणारं हिंदुत्व आहे. कारण आपल्या हिंदुत्वामध्ये जसं सरस्वती देवी आहे, लक्ष्मी देवी आहे, तसं दुर्गा देवीचं देखील रूप आहे. आणि ते रूप आपण त्यांना ओळखून देण्याचं हिंदुत्व आपलं होतं आणि आहे. काय चाललंय आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये तरी काय चाललंय? आज काल चांगला एक निकाल आलेला आहे. बिल्किस बानोवर जो रेप झाला होता, तिच्या लहान मुलाला त्याच्यासमोर चिरडलं होतं, तिच्या नातेवाईकांना तलवारीने कापलं गेलं होतं. तिचे जे रेपिस्ट होते ते जेलमध्ये होते गुजरातच्या. त्यांना गुजरात सरकारने जे सोडलं होतं, त्यांना सांगितलं असं चालणार नाही, पुन्हा एकदा जेलमध्ये टाका. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. कारण आपल्या राज्यामध्ये शिवछत्रपतींचं राज्य असेल किंवा श्री रामाचं रामराज्य असेल, तिथे महिलांचा आदर व्हायचा, कुठच्याही धर्माच्या असो, कुठच्याही जातीच्या असो. बरोबर ना? हे असं आपलं हिंदुत्व आहे. पण आपल्या राज्यामध्ये जे हे खोटं बोलत चाललेले आहेत, जे गद्दार आहेत, एका बाजूला एक मंत्री आहेत जे महिला खासदारांना टीव्हीवर शिव्या देतात. 18 की 19 वेळा शिव्या दिल्या. परवाकडे त्यांच्या वाढदिवसामध्ये कोणातरी सांगितलं, रे ह्याच्यावर मार, त्याच्यावर मार, ए पोलीस त्याला लाठी मार. हे काय, हे कुठचं राज्य आहे? हे चालतं तुमच्या हिंदुत्वामध्ये? आमचं तरी हिंदुत्व असं नाही. आमचं हिंदुत्व एवढंच आहे, स्पष्ट आहे की कोणालाही हात लागता कामा नाही, कोणाच्या केसाला इथे हात लागता कामा नाही. सगळ्यांचं संरक्षण करण्याचं आमचं हिंदुत्व आहे. पण दुसरे मंत्री त्यांच्यावर कितीतरी आरोप झालेत, महिलांनी आरोप केलेत, पण दोघंही अजून मंत्री म्हणून बसलेलेत. तिसरे इकडचंच एक कॅरेक्टर आहे,
कोणाच्या तरी घरी जाऊन मारहाण करून आलेले. सहसा मी गद्दारांवर जास्ती बोलत नाही, कारण भाव आणि किंमत देण्याची गरज नसते. पण असे प्रकार आपल्या महाराष्ट्रात चालतात कसे आणि तुम्ही खपवून घेता कसे, हा सवाल तुम्हाला करायला आलोय मी. त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. मला माहिती आहे पोलिसांचे हात बांधलेले आहेत, वरतून आदेश आहेत की काही करू नका. त्या गद्दाराला मी सांगतोय की इथे जनतेला हात लावू नका. थोड्या दिवसात आमचं सरकार येत आहे, तुम्हाला तुमची जागा दाखवणार. प्रत्येक जण तुम्हाला टक्का आणि टक्का दाखवणार आहे इथे. कारण मला आठवतं अनेकदा जेव्हा पक्षात होते मी त्यांच्या घरी 2-3दा गेलेलो आहे. आपले कार्यकर्त्यांच्या घरी जायला पाहिजे, चहा प्यायला. चांगलं आहे, त्यांच्याबरोबर पूर्ण परिवारावर बसलेलं आहे. पण दुःख या गोष्टीचं होतं ना, त्यांच्यासाठी काय काय केलं आपण. उद्धव साहेबांनी काय काय केलं. जेव्हा मी रंकाळ्यासाठी ते फंड दिला, इथे दुसरे जे पलीकडचे खासदार आहेत, उद्या मी हातकणंगलेत चाललो, तिथे देखील बोट दाखवलं, तिथे फंड दिलेलं आहे. ह्या तलावाला फंड दिला, हे पाहिजे दिलं, ते दिलं. आता काय कुठे जाणार तुम्ही. हातकणंगले खासदार असतील, इकडचे खासदार असतील, इकडचे गद्दार असतील. माझा हाच प्रश्न आहे की काय कमी केलं होतं आम्ही. उद्धव साहेबांनी काय कमी दिलं होतं. ह्या पक्षाने तुम्हाला काय दिलं कमी. ह्या सगळ्यांनी कोणी प्रचार केला नाही असं नव्हतं. तुम्ही सगळ्यांनी मतं दिली अशी होती. मग एवढी काय मस्ती आली तुमच्या की तुम्ही कोणाच्या तरी घरात जाऊन मारहाण करता. ही मस्ती कुठून आलेली आहे. हे चालणार नाही. एवढी हिंमत असेल ना, जा पाकिस्तानमध्ये जाऊन असं काहीतरी मारहाण करून दाखवा किंवा मस्ती दाखवा. कशाला उगाच दाखवतो तुम्ही आमच्या हिंदुस्थानीवर, भारतीयांवर, असं नागरिकांवर. नुसतं तुमची सत्ता आहे, हातात सगळं काही आहे. हा थोड्या दिवसाचा खेळ आहे, तुम्हाला सांगतो मी. हे शहर माझं आवडतं शहर आहे, कोल्हापूर माझं आवडतं शहर आहे. आणि ह्या शिवाजी पेठेत तुम्हाला मी शब्द देतोय की येणारं सरकार आपलंच आहे, पण ह्या शहराचं कोणी काही बिघडू देणार नाही. मी तुमच्या सोबत इथे उभा राहीन, खांद्याला खांदा लावून. मी इथे आलोय तर नुसतं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला आलोय, तुमच्याकडून स्फूर्ती घ्यायला आलोय. कारण ही भूमी ही फार महत्वाची, ही महाराष्ट्राची फार महत्वाची भूमी आहे. कुस्तीची माती इथेच आहे. ही कुस्ती लढतोय मी. ठीक आहे, बॉडी तेवढी बनते, पण जिगर आहे. आणि जिगर असलं तर बॉडीची गरज नसते. हिंमत आहे, ताकद आहे. मी पण बाहेर जाऊ शकलो असतो, बाहेर काहीतरी करू शकलो असतो, पण मला महाराष्ट्रासाठी लढायचं आहे. माझ्या लोकांसाठी लढायचं आहे. आज मी तुम्हाला सांगतोय, ह्या गद्दारांना सांगतोय, हा तुमचा थोड्या दिवसाचा खेळ आहे. बस करा. लोकांना सतवू नका, हैराण करू नका. तुम्हाला कदाचित तुमची उत्तरं दिल्लीला द्यायची असतील, मला माझी उत्तरं ह्या महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची आहेत. आजपासून आपल्याला निर्धार करायचा आहे की प्रत्येक क्षण, प्रत्येक काळ, प्रत्येक आता जण इथे असेल तो महाराष्ट्रासाठी लढेल. तयार आहात का. जर ताकद तुम्हाला तुमची बघायची असेल तर हात वरती करा, दोन्ही हात वरती करा आणि आजूबाजूला बघा. ही जर ताकद एकवटली ना, जगातला कोणी महाशक्ती तुम्हाला काही करू शकणार नाही. कारण आपण सगळे एक आहोत आणि आपलं नाव महाराष्ट्र आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.